मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आज राष्ट्रीय अध्यक्ष आपला पदभार स्वीकारणार आहे आणि त्यानंतर तुमच्या समोरचा पहिला आव्हान जे असणार आहे भाजप समोर म्हणजे की जिल्हा परिषदेच्या निवडणुका महापालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत। काय सांगाल की आज नवीन तरुण तरुणदार असं नेतृत्व भाजपला राष्ट्रीय अध्यक्ष? नक्कीच या देशाचं मीडियन एज हे 28 वर्ष आहे आणि गेल्या 11 वर्षामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी ज्या प्रकारे या देशाच्या युवा पिढीला पुढे आणण्याचं काम केलेलं आहे, विविध प्रकारच्या योजना राबवलेल्या आहेत, स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया आणि आपल्या देशातल्या तरुणांना उद्योजक करण्याच्या दृष्टिकोनातनं ज्या शासनाच्या योजना राबवलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणावरती तरुणाई ही मोदीजींच्या पाठीशी उभी असून मोदीजींनी एक तरुण अध्यक्ष या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आज या ठिकाणी आपला पदभार स्वीकारणार आहे आणि खऱ्या अर्थानं या देशाच्या तरुणाईचं आणि मोदीजींच्या सरकारमध्ये एका सेतूसारखं काम हे येणाऱ्या काळामध्ये आपले नूतन अध्यक्ष करणार असून एक नवीन तरुण अध्यक्ष देऊन एक मोठा एक संदेश देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत असून मोठ्या प्रमाणावरती जेन झी सुद्धा आज भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देताना दिसत आहे। कारण ज्या प्रकारे गेल्या 11 वर्षामध्ये या देशाचा विकास झालेला आहे, जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था भारत देश झालेला आहे, येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये जगातली 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे आणि हिंदीमध्ये म्हणतात की चांद पर भी जाकर तिरंगा लहरा रहा है। अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावरती आपल्या देशाच्या तरुणाईला आपल्या देशावरती अभिमान वाटावा अशा प्रकारची कामगिरी ही गेल्या 11 वर्षामध्ये मोदी सरकारच्या मार्फत होत असून झालेली असून एक नूतन तरुण अध्यक्ष भारतीय जनता पार्टीला अखिल भारतीय स्तरावरती आज लाभणार आहे। सर, खूप चर्चा आहे मुंबईच्या महापौर पदाबाबत, भाजप कुठलीही तडजोड करणार नाही अशा प्रकारची माहिती पुढे आली आहे। कुठलीही तडजोड करण्याचा काही प्रश्नच नाही, कारण महायुतीला 118 जागा मिळालेल्या आहेत। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून 118 जागांवरती म्हणजे हाफवे मार्कपेक्षा 4 जागा जास्त आम्हाला मिळाल्या असून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाईची महायुती भक्कम आहे। आमच्यामध्ये खूप चांगला संवाद सुरू आहे। आम्ही गेल्या 2 दिवसामध्ये गटस्थापना, गटाचं रजिस्ट्रेशन अशा विविध विषयांवरती आपापसामध्ये चर्चासुद्धा या निमित्तानं केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई महायुतीच्या 118 नगरसेवकांपैकी एक नगरसेवक किंवा नगरसेविका जसं आरक्षण असेल तसं मुंबईच्या महापौरपदी विराजमान होणार आहे। महापौरची बैठक जी महत्त्वाची ती दिल्लीत होणार आहे, दिल्ली त्याचा निर्णय घेतला जाणार आहे असं समजून येते। आज संध्याकाळी स्थायी समितीची बैठक आहे जिथे तुम्ही आणि राहुल शेवाळे वगैरे सगळे एकत्रित भेटणार आहेत असं काही? आम्ही भेटणार जरूर आहोत, परंतु ती भेट आमची ही गटस्थापना, गटाचं रजिस्ट्रेशन, पक्षाची बैठक, गटनेत्याची निवड आणि अशा सगळ्या तांत्रिक बाबींकरता, तांत्रिक गोष्टींकरता आम्ही आज जरूर भेटणार आहोत। स्थायी समिती, जे मुंबईची स्थायी समिती आहे त्यावर देखील भारतीय जनता पक्ष दावा करेल स्पष्टपणे, ते पद देखील भाजपलाच हवं आहे अशा प्रकारची देखील चर्चा सुरू आहे। त्याचमुळे जे आतापर्यंत शिवसेनेचे नगरसेवक जे आहेत, जे हॉटेलमध्ये थांबलेले होते, ते आता सगळे घरी जात आहेत। त्यांना स्पष्ट कळलंय की आता महापौरपद हे भाजपला मिळेल। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही, तो समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो आणि त्यामुळे कुठलंही पद मिळवण्याकरता आम्ही आग्रही नाही। या मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं, मुंबई शहराचा विकास घडवून आणणं आणि ज्या वेळेला मुंबई शहराचा विकास होतोय त्यावेळेला मुंबई शहराची सुरक्षिततासुद्धा अबाधित ठेवणं हे आमचं लक्ष्य आहे, हे आमचं उद्देश आहे आणि त्या उद्देशाशी आम्ही कटिबद्ध आहोत। एकनाथ शिंदे भाजपला संकेत दिलेला आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये महापौर पदाच्या संदर्भामध्ये तडजोड केली जाणार नाही, भाजपचाच महापौर बसवायचा आहे असं? तडजोड करण्यासंदर्भामध्ये काही विषयच नाही।
आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीचे 118 नगरसेवक निवडून आले असल्यामुळे महायुतीचाच महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होणार आहे. भाजपचा होईल किंवा शिवसेनेचा होईल हे महत्त्वाचं नाही. मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं महत्त्वाचं आहे. मुंबई शहराचा विकास घडवणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला मुंबई शहराचा विकास होतोय त्यावेळेला मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे कुठल्या एका पक्षाला महापौरपद मिळणं इतकी छोटी ही निवडणूक नव्हती. ही मुंबईच्या भविष्याच्या पिढ्यांचं रक्षण करणारी निवडणूक होती. नाही, संख्याबळ आमचं 118 आहे. आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं गेलेलो आहोत आणि आमचे 118 नगरसेवक या ठिकाणी हाफवे पेक्षा 4 नगरसेवक जास्त निवडून आलेले आहेत. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.